नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता की सायली आणि अर्जुनला शंका आली आहे की हेडी नावाची व्यक्ती कोण असणार आहे. म्हणजे ही कोणीतरी तिसरी व्यक्ती यात इन्व्हॉल्व असेल. आणि आता तो पेनड्राईव्ह सापडला आणि डी फॉर दीक्षित हे तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की सो मच माझ्या डोक्यातून ते गेलं होतं. पण अर्जुन आणि सायलीला आता क्लू पण सापडलाय बर का प्रेक्षकांनो. पोरींचा म्हणजे त्या मानसी आणि त्या सगळ्या जणी किडनप झाल्यात ना, त्यांचा क्लू सापडलाय. आज कसा त्यासाठी ठी बघत राहा आजचा एपिसोड. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवले सायली म्हणत असते अर्जुनला कोणीतरी तिसरी व्यक्ती नक्कीच यामध्ये असणार. डी नावाची व्यक्ती कोण असेल? अर्जुन म्हणतो हा एवढा मोठा प्लॅन आहे ना सायली, खूप लोक यात इन्व्हॉल्व असणार आहेत. सायली म्हणते त्या सुरेश टोणीचा माझ्याशी काही संबंध नाही, तरी त्यांनी अगदी व्यवस्थित या प्रकरणात माझं नाव गोवले. या प्रश्नाचं उत्तर पण तेच असेल. ती तिसरीच व्यक्ती कोण असेल ही व्यक्ती? अर्जुन म्हणतो हे बघ आता अर्ली स्टेजेस. सायली जशी जशी इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तशी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर येतील. तेवढ्या श्वेता येते आणि म्हणते येऊ का? सायली म्हणते अग ये ना श्वेता. सायली म्हणते कल्पना मावशीने तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितली आहे, तुम्हाला सोनोग्राफीला जायचं ना सायली ताई? सायली म्हणते अग हो, चल चल मी निघतेच आहे. सायली आता खाली जाते बर का? अर्जुन म्हणतो सायली मी आलोच आता. श्वेता अर्जुनला विचारते दादा मी इथली कप उचलू का? सायली खाली गेली आहे बर का? आणि तेव्हा अर्जुनच्या मोबाईलवर ते डी पेनड्राईव्हचा फोटो असतो, पण श्वेताला तोही बघता आलेला नाहीये. तेवढ्यात अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो. अर्जुन श्वेताला म्हणतो श्वेता माझा फोन दे बरं. आणि श्वेताला ते काय होतं मोबाईलवर ते बघता आलं नाहीये. श्वेताच्या हातात काहीच क्लू लागलेला नाहीये आणि क्लू लागून गेल्यावर तिला कळलंय की क्लू लागला होता. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग अर्जुन आणि सायली आता निघालेत त्या जागेवर. अर्जुन सायली आता गाडीत बसलेले आहेत, एकमेकांशी बोलतात ते. सायली शांत शांत असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो हे बघ बायको, मला कळतंय तुझ्या डोक्यात सक्त मानसी आणि इतर मुलींचे विचार असतात, पण या सगळ्या गोष्टींमध्ये तू आपली ही खेज एन्जॉय करायला विसरू नकोस. लक्षात ठेव तू प्रेग्नंट आहेस आणि हा क्षण तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. सायली म्हणते नाही अहो असं नाही होणार. अर्जुन म्हणतो हो सायली मला कळते बघ तुझी काळजी आहे मुलींसाठी, पण हे आपलं पहिलं बाळ आहे. ते पोटात असेपासून ते मोठं होईपर्यंत आपण प्रत्येक क्षण त्याच्या सोबत असायला हवं ना. त्याला असं वाटायला नको की आपण आपल्या आई बाबासाठी महत्वाचे नाही आहोत, असं वाटायला नको ना त्याला. सायली म्हणते हो मला कळतोय तुमचा मुद्दा, मी आता या क्षणापासून लक्षात ठेवेल आणि मी आई होणार आहे याचा आनंद कायम मी माझ्या मनात ठेवेल. हा अर्जुन म्हणतो बरं सायली मला सांग आपण सोनोग्राफीसाठी चाललोय ना, मग आपल्याला बाळाचा चेहरा दिसेल काग? डोळे, बाळाचे छोटे छोटे हात पाय कान नाक दिसेल काग? सायली म्हणते अहो अगदी चेहरा नाही दिसणार, 7व्या महिन्यातली सोनोग्राफी म्हटल्यावरती हातपाय काय दिसील? अर्जुन म्हणतो ग्रेट, आतापर्यंत मम्मा नाही तर प्रतिमा आता यायची ना तुझ्याबरोबर? मला यायलाच नाही मिळालं, आज मी पहिल्यांदा बघणार आहे बाळाला. मला ना असं बघितल्यासारखं वाटणार आहे, बाळाला असं खोटोत वगैरे. सायली म्हणते अहो काहीतरीच फोटो थोडीच दिसणार आहे बाळाच्या तुम्हाला? अर्जुन म्हणतो हो कळत्य मला, पण मला माझ्या बाळाला बघता येईल ना. झालं तर मग अर्जुन आणि सायली आता सोनोग्राफी करायला निघालेत. आता रस्त्यातून सायलीला ना 2 मुली क्लासला म्हणजे कुठेतरी जाताना दिसतात. सायलीला आता मानसी आणि इतर मुली आठवतात बर का, आणि कुसुमने सांगितलेलं आठवत तिला फोनवर. मानसी आणि पोरी क्लासच्या ट्रिपला गेल्या आणि बघ ना सायली कसं घडलं ग हे सगळं. त्या पोरी किडनप झाल्या त्यामुळे सायली खूप डिस्टर्ब असं त्यांनी दाखवलं. आज सायली आता त्या रस्त्यावरच्या 2 मुलींना बघते आणि म्हणते अहो त्या मुलींना जिथे जायचं तिथे सोडवायचं का आपण? म्हणजे बघा ना मानसियाच्या वयाच्या आहेत
ना आपण त्यांच्याशी बोलूयात ना थोड्या वेळ. अर्जुन म्हणतो बरे ठीक आहे, विचारून बघूयात आपण. सायली आणि अर्जुन त्या मुलीजवळ गाडी थांबवतात. सायली विचारते बाळांनो कुठे जायचं तुम्हाला. ती मुलगी म्हणते त्यातली स्टेशन जवळ ना, आमचा क्लास आहे तिकडे चाललोय आम्ही. सायली म्हणते आम्ही तुम्हाला सोडलं तर चालेल का आता. त्या मुली जरा शांत होतात तेव्हा अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला सुखरूप सोडू. हर कम्फर्टेबल नसाल तर हरकत नाहीये. त्या मुली म्हणतात नाही येतो आम्ही, नाहीतर आम्हाला चालत जावं लागेल. मग त्या बसतात अर्जुन सायलीच्या गाडीमध्ये आणि रस्त्याने त्यांनी सायली विचारते त्यांना कुठल्या क्लासला जाता तुम्ही. त्या मुली म्हणतात आमच्या ना शिवण क्लासचा क्लास असतो, आम्हाला विणकाम भरतकाम पण शिकवतात. सायलीला आता ते सगळं आठवत राहतं बर का. मानसी आणि इतर मुलींच्या बाबतीत त्या मुली पण अशाच भरतकाम विणकामच्या क्लासला जात असतानाच किडनप झाल्याना अर्जुन त्या मुलींशी गप्पा मारत असतो. पण सायलीच्या मनात मात्र सतत त्याच मुलींचे विचार असतात. आता यांचं काय ते रस्ता आला बर का. त्या म्हणतात दादा इथेच थांबवा गाडी, आमचा क्लास इथेच या बिल्डिंगमध्ये. अर्जुन गाडी थांबवतो. आता या मुली जाताना थक्यू म्हणतात सायली अर्जुनला. सायली त्यांना म्हणते हरकत नाही बाळा, सावकाश जाहा आणि काळजी घ्या स्वतःची. खरंच प्रेक्षकांनो आजकाल फार अवघड झालंय बर पोरी सोरीना. असं एकट दुखट जाणं कुठे सेफ राहिलेलं नाहीये आपल्या. म्हणजे आम्ही लहान असताना कधीच आई वडिलांना कधी बघायची पण गरज पडली नाही हो. आम्ही आमचं जायचो यायचो, पण आता आजकालन खरंच मुलांना मुलींना कोणालाच एकट दुखट सोडता येत नाही. काय अवघड काळ आलाय ना. असो तर आता सायलीला खूप काळजी वाटते त्या मुलींची आणि ती बोलून दाखवते अर्जुनला. ती म्हणते या मुलींना पाहिलं ना की मला सतत मनू आणि इतर पोरींची आठवण येते. हो अशाच क्लासलाच गेल्या होत्या आणि पिकनिकला माझ्या डोहाळा जेवणाच्या दिवशी माझ्यासाठी गिफ्ट म्हणूनच घ्यायला उतरल्या होत्या ना. बस मधून आजपर्यंत दिसल्या नाही हो पोरी. अर्जुन म्हणतो बस मधून त्या उतरल्या आणि आता आश्रमात जाणाऱ्या रस्त्यापासूनच त्या गायब झाल्या ना. सायली म्हणते असं कसं होईल बर, त्या रस्त्याने एकही सीसी कॅमेरा नाहीये. अर्जुन म्हणतो कॅमेरे असतील पण ते वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही ते कसं काय आपण लक्षात घेणार ना. सायली म्हणते आपण एक काम करूयात का, आपण त्या रस्त्याने जाऊयात का. कदाचित आपल्या नजरेने आपल्याला काही वेगळं काही दिसलं तर, म्हणजे पोलिसांच्या नजरेतन जे चुकलं असेल ते एखादा सीसी कॅमेरा सुरू असला तर जो बघायचा राहिला वगैरे असेल तर. अर्जुन म्हणतो हे बघ सायली असं काही होत नसतं. हा पण जोपर्यंत आपण स्वतः तिथे जाऊन चेक करत नाही तोपर्यंत तुझ्या डोक्यात हे सगळं चालू राहील हे मला कळतंय. त्यामुळे चल आपण तिथे जाऊयात आणि बघूयात. हा पण सोनोग्राफी झाल्यावर आपण जाऊयात हा आणि बघूयात काही मिळते का तिथे चेक करूयात. सायली म्हणते हो चालेल, पण पोलिसांची नजर आणि स्वतःच्या मुलींना शोधणाऱ्या आईची नजर ही वेगळी असते. अहो आपण हा प्रयत्न नक्कीच करून बघायला हवा. अर्जुन म्हणतो बायको तू टेन्शन घेऊ नकोस, मी शोधेलच मुलींना. पण आता माझ्यासोबत एक आई आहे ना आणि मला खात्री आहे मुली सापडतील. आता प्रियाचा सीन दाखवलाय बर का त्यांनी. मंडळी प्रिया श्वेताशी बोलत असते फोनवर आणि विचारत असते काय श्वेता तुला तिथे सुभेदारांच्या घरात पाठवून उपयोग झालेला नाहीये काय, इन्व्हेस्टिगेट करतायत. अर्जुन सायली शोधलं का तू. श्वेता हणत असते अग मी करते ना प्रयत्न, काही कळत नाहीये. अर्जुन कुठे गेलाय, काय करतोय तू, घरात काही सांगत नाही आणि कोणाला काही माहिती नसतं, कळत नाहीये काही. प्रिया म्हणते अर्जुनच्या कामाबद्दल घरच्यांना काही माहिती नसतंच. अगं मी त्या घरात असताना ना अर्जुन सायलीच्या खोलीच्या तिथे मुक्कामाला असायची मी, आणि हे बघ आता ना तुला ना त्यांच्या खोलीत थेट शिराव लागणार. श्वेता हे बघ त्यांच्या खोलीतन एक व्हाईट बोर्ड आहे बर का. त्या दोघांना सवय आहे ते इन्व्हेस्टिगेट करत असताना त्या व्हाईट बोर्डवर सतत काहीतरी लिहित असतात बर का. प्रिया सांगत असते श्वेताला सगळं आणि म्हणत असते तो व्हाईट बोर्ड चेक कर, त्यांच्या खोलीत काही खाईल बिल सापडतात का बघ, आणि सापडलं ना
तर त्याचे फोटो काढून ठेव, मला पाठव. तुला हे सगळं बघून अंदाज येईल ना काय चाललंय त्यांचं काय नाही ते. श्वेता म्हणते, अगं ए प्रिया, मला या लहान बाळाला सांभाळायला इथे ठेवले त्यांनी आणि मी त्या अर्जुन सायलीच्या वरच्या खोलीत कसं जाणार? मग प्रिया म्हणते, ते मला काही माहिती नाहीये. तू काहीही कारण काढ आणि जा त्या सायली अर्जुनच्या रूममध्ये. जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना ते अर्जुन सायली काय इन्व्हेस्टिगेट करताय हा शोध थांबता कामा नाही. श्वेता, जा तू जा वर. हे बघ, त्या मुलींना शोधून काढायचा ते प्रयत्न करत असणार आहे आणि हे त्यांचं पुढचं टार्गेट आहे. पण न हे बघ श्वेता, त्यांना मुली सापडता कामा नाही. लक्षात ठेव. अगं त्या मुली जर सापडल्या ना तर आपण फसलो. लक्षात ठेव. श्वेता आता काही क्षण विचार करते आणि म्हणते, बरं ठीक आहे, जाते. काहीतरी कारण काढून त्या अर्जुन साहिलीच्या त्या लहान बाळाच खेळणं शोधायच्या निमित्ताने जाते मी वरती. प्रिया म्हणते, हो लवकर जा आणि मला लवकरात लवकर मोबाईलवर काहीतरी गुड न्यूज पाठव. आता प्रियाच बोलणं झालंय. श्वेता आता विचार करते, अर्जुन साहिलीच्या खोलीत शिराव तर कसं शिरावं? आता ती गोलूट खेळणं शोधायच्या निमित्ताने जाते. बर का मंडळी, वरती बघा. आता तोही थरार तरी बराच वेळ रंगवला. आज तसं बघितलं तर आजचा एपिसोड खूप मोठा दाखवलाय बर का त्यांनी. आता सायली पटकन निघालेली असते. सोनोग्राफी झाल्यावर पण अर्जुनच लक्ष मात्र सगळं त्या बाळामध्ये. बर का हा प्रसंग अगदी बघायला तुम्हाला असाच वाटला असेल म्हणजे कॅज्युअल आहे, पण खूपच अप्रतिम एक्सप्रेशन होते. प्रेक्षकांनो, अर्जुन यामध्ये बघा तर सायली आता हॉस्पिटलच्या बाहेर अर्जुनच्या आधी निघाली बर का आणि ती बडबडत असे, बाई लवकर जाव लागेल रस्त्यावर, अहो तिथे बघाव लागेल ना काही मिळते का मुलींच्या बाबतीत. अर्जुन मात्र ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून खूप भारावून गेलेला असतो. सायली थोडीशी पुढे जाते आणि त्याला आवाज देते, अहो चलताय ना? अर्जुन ते सोनोग्राफीचे रिपोर्ट असे हाताला म्हणजे स्पर्श करून बघत असतो बर का आणि खूप वेळ असं त्या रिपोर्टकडेच बघत असतो तो. सायली त्याला लांबून बघते आणि म्हणते, अहो काय झालं? अर्जुन पासन ती थोडी पुढे आलेली असते ना ती. आता पुन्हा अर्जुन कडे जाते आणि म्हणते, अहो कुठे हरवलाय? चला ना. अर्जुन म्हणतो, अगं सायली आतमध्ये सोनोग्राफीच्या वेळेला बाळाला पाहिलंस का तू? आपलं बाळ? अगं आपलं बाळ होतं ते. अगं आपलं बाळ बघ ना सायली, आपलं बाळ होतं ते. सायली म्हणते, अहो तुम्ही आज पहिल्यांदा आलात ना सोनोग्राफीला माझ्याबरोबर, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय? अर्जुन म्हणतो, नाही सायली, आपल्याला पहिल्यांदा बाळ होणार म्हणून असं वाटतंय. ये इकडे बस बस. अर्जुनने आता तिला तिथेच एका ठिकाणी बसवले बर का बाहेर आणि म्हणतोय, बघ बघ हे रिपोर्ट बघ, यामध्ये फोटोज बघ ना. हे आपल्या बाळाचं नाक आहे ना सायली? आणि हे डोळे आहेत बाळाचे. अगं बघ ना, हे गाल आहे, पाय पण आहे, हात बघ हात. अर्जुन ते सोनोग्राफीचे सगळे ते बघत असतो बर का, एक एक फोटोज, आणि सायलीला ते वर्णन करून सांगत असतो. एवढा भारावलेला असतो ना तो. हे मात्र खरं आहे बर का मंडळी. पहिल्या बाळाच्या वेळेला खूप एक्साइटमेंट असते नाही प्रत्येक पालकांची. सायली अर्जुनकडे बघून हसत असते, स्माईल करत असते. अर्जुन तिला तेवढ्या गोष्टी असा भरभरून सांगत असतो, अगं बघ ना सायली, हसू नकोस, बघ बघ, अगं नाक माझ्यासारखं आहे ना बाळाचं, आणि हे बघ ना स्ट्रेट आहे, अगदी डोळे तुझ्यासारखे वाटतात ना गोल गोल. अग सायली हे बघ चेहरा पण त्याचा गोल गोल दिसतोय. मला सांग सायली, अगं तुझ्यासारखं दिसणार आहे का बाळ आता? सायली आता थोडीशी ऑकवर्ड फील करते बर का, कारण आजूबाजूचे लोक सारखेच आहे. अर्जुनकडे बघत असतात. सायली त्याला म्हणते, अहो बघा ना सगळे बघतायत. अर्जुन म्हणतो, तू बाकीच्यांकडे बघू नकोस, तू बाळाकडे बघ ना. सायली अगं माझा अजूनही विश्वास बसत नाही, हे बाळ आपलं आहे. अगं बघ ना, म्हणजे आपल्या बाळाला मी हातात घेतले असं फील होते. मला असं वाटते की समोर आहे आपलं बाळ. सायली आता अर्जुनकडे बघते, स्माईल करते आणि अर्जुन आता सायलीच्या पोटावर, हे बाळा
मी तुला आतापर्यंत बघितलं नव्हतं रे. अरे मी आतापर्यंत तुझ्या लाथा फील केल्या होत्या, पण तू लवकर येशील का रे बाळा बाबांना भेटायला. सायली म्हणते, अहो असं काय करताय, सगळ्यांना असं वाटेल की तुम्ही जगातला पहिलाच बाबा, तुमच्या आधी कोणाला मुलच झालं नाही असं वाटेल लोकांना. आता सायली अशी मनापासून हसते तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली आज तुला खूप दिवसांनी असं भरभरून हसताना बघितलं. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण लवकरात लवकर मुलींना करताना ते दाखवणार आहेत. अर्जुन आणि सायली आता मुलींचे लोकेशन शोधतात. बर का मंडळी, पुढच्या प्रोमो त्यांनी तोच दाखवला. त्यांनी लोकेशन शोधलं पण मुली तिथून ऑलरेडी शिफ्ट केलेल्या आहेत. बर का, त्या सचिनने आता ही श्वेता फाईल हस्तगत करते सायलीच्या केसची, पण तिच्या हातातून नेमकी ती खाली पडते. आता ते सगळे कागद पुन्हा गोळा करायला तिला जरा वेळ लागतो. बर का, ती एकीकडे कागद गोळा करतीये, ती फाईल चेक करते आणि दुसरीकडे कल्पनाताई यांच्या खोलीत शिरल्यात. म्हणजे वर येताना दाखवते नेहमी ढंगचिक ढंगीक म्युझिक लावतात ना, तसं कल्पनात ताई आत येतात आणि श्वेताला म्हणतात, अगं श्वेता, तू का साफसफाई करतीयस. सायली अर्जुनच्या खोलीतली, अगं तुझं काम गोलूला सांभाळायचे बेटा, हे काम कशाला करतेस. श्वेता म्हणते, त्यात काय अहो मावशी, आपलंच काम करायला, म्हणजे आपल्याच घरात काम करायला लाजायचं कशाला. गोलूच खेळणं शोधायला आले होते. मी शोधता शोधता लक्षात आलं जरा साफसफाई करावी. कल्पनात ताई म्हणतात, राहू दे श्वेता, असं काही करायची गरज नाहीये तुला, तू जा बघू खाली. श्वेता म्हणते, मावशी मी इथे अर्जुन दादाच्या रूममध्ये आलेली, तुम्हाला आवडलं नाहीये का. नाही हरकत नाहीये, मी नाही येणार यापुढे, मी गोलूच्याच खोलीत थांबेल. कल्पनाताई म्हणतात, अगं श्वेता, मला असं नव्हतं म्हणायचं, तू माझ्या बोलण्याच्या चुकीचा अर्थ काढतेस. अगं मला काही राग नाही आलाय बेटा, पण अगं मला एवढंच म्हणायचंय, या सगळ्या कामासाठी विमल आहे. आता ही श्वेता म्हणते, विमलताई सुट्टीवर आहेत ना, त्या येईपर्यंत मी काम करू शकते ना, आणि हवं तर याचे पैसे वगैरे देऊ नका मला. कल्पनाताई म्हणतात, तू ना बाई सायलीची मैत्रीण शोभते बर का. मग श्वेता म्हणते, मावशी तुम्हाला काही हवं होतं का. कल्पना म्हणतात, अग हो, ते अर्जुनने बाम आणला होता ना सायलीसाठी, तो जरा बघत होते मी. आता त्या कपाट उघडतात, अर्जुनच आणि बाम घ्यायला लागतात आणि ही श्वेता आता डोक्याला हा मारते, कारण तिला फाईल घेऊन जाता येत नाही ना. कल्पनाताई आल्यामुळे तिचा प्लन फसतो ना. तर बघा आता इथून पुढे अर्जुन सायलीचा सीन दाखवला. त्या अर्जुन आणि सायली आता ब्याच वेळ असे पायी पायी चालत येतात. पुढे पुढे सायली जरा दमलेली असते. अर्जुन तिला म्हणतो, मला नाही वाटत सायली, आता काही सापडेल आपल्याला, आणि तू पण थकलेली आहेस, आपण गाडीत बसूयात आता. चल. सायली म्हणते, नाही अहो नको नको, इथपर्यंत आलोच आपण, तर मार्केटमध्ये जाऊयात ना आपण, कुठे शोधाशोध केली नाही असं नको वाटायला. अर्जुन म्हणतो, अग सायली, तू थकलीयस आणि तुला म्हणजे आपल्याला माहिती नाही ना याच रस्त्याने मुलींना किडन पकेल की काय नेमक, तू नको त्रास करून घेऊस. सायली म्हणते, अहो थोडसं चालूयात ना, सगळीकडे एकदा बघून येऊयात ना, म्हणजे काही हाताला लागेल ना आपल्या. असं मला वाटते, चला ना. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू काही ऐकणार नाहीस माझं आता. पुन्हा दोघे थोडे पुढे पुढे चालत येतात आणि मग सायली आणि अर्जुनला साईडला असाना कचरा दिसतो बर का, आणि अचानक सायलीला त्या कचऱ्याच्या आडन काहीतरी दिसतं, बॅग वगैरे. सायली म्हणते, अहो इथे काहीतरी दिसतंय बघा. अर्जुन म्हणतो, अग कचरा पडलाय. सायली म्हणते, नाही नाही, त्याच्या खाली बघा काहीतरी वेगळं दिसतंय. अर्जुन आता एका काडीने तिथली पानं वगैरे बाजूला करतो आणि तिथे बॅग दिसते त्याला. मग सायली म्हणते, अहो ही बॅग, अहो ही बॅग, तर ही बॅग दिव्याची आहे. अर्जुन म्हणतो, काय दिव्याची ची. अगं तुला 100 खात्री आहे. सायली म्हणते, अहो म्हणजे काय हे बघा. आता सायलीने ती बॅग उघडली बर का, आणि त्यामध्ये टोपी सापडली आहे तिला, त्या दिव्याची, आणि पान याची बाटली सुद्धा ती अर्जुनला दाखवते आणि म्हणते, हे बघा ना, अहो ही दिव्याचीच बॅग आहे बघा. अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली
हे कन्फर्म झालंय, मुलींना किडनप करून याच रूटने नेण्यात आलेलं आहे. अर्जुन आणि सायली आता पुढे जाणार तेवढ्यात अर्जुनला सावंतचा फोन येतो. बर का अर्जुन तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हो इन्स्पेक्टर सावंत बोला. सावंत म्हणतात, अर्जुन सर गुड न्यूज आहे. त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झाला बर का, आणि त्यातला सगळा डेटा मी रिकव्हर केलाय. अर्जुन म्हणतो, फॅटस्टिक. सावंत त्यात काय आहे मला लवकरात लवकर कळवा, आणि मी पण तुम्हाला काही हिंट देतोय. म्हणजे मुलींना ज्या रस्त्याने किडनप करण्यात आलं होत ना, त्याच रस्त्याने मी आणि सायली आलोय बघा. आणि इथे आम्हाला किडनप झालेल्या मुलींपैकी एका मुलीची बॅग सापडली आहे. सावंत म्हणतात, काय सांगताय अर्जुन सर? अहो हा तर मोठा क्लू आहे. अर्जुन म्हणतो, येस येस. सावंत म्हणतो, अरे पण इन्स्पेक्टर निकमनी एवढा मोठा महत्वाचा पुरावा कसा काय मिस केला? अर्जुन म्हणतो, चुलीना एका कच्याच्या आतमध्ये ही बॅग होती, त्यामुळे त्यांना दिसलं नसेल. ही बॅग कोणाची आहे काय आहे त्यांना माहिती नव्हतं ना. सायलीने ही बॅग ओळखली आहे, तिला कळलं, त्यामुळे आमच्या लक्षात आलंय. सावंत म्हणता, ठीक आहे सर, तो पेनड्राईव्हचा डेटा घेऊन मी तुम्हाला भेटतो लगेचच. अर्जुन म्हणतो, एक काम करा, तुम्ही माझ्या घरी या डायरेक्ट, म्हणजे आपल्याला बोलता येईल. आता सावंत म्हणता, हो सर पोहोचतोच. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, फोन ठेवतो. अर्जुन आता सायली विचारते, काय म्हणाले सावंत? अर्जुन म्हणतो, सायली त्या पेनड्राईव्ह मधला जो डाटा होता ना, तो सगळा रिकव्हर झालाय. आता आपल्याला सगळीच इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, त्या पेनड्राईव्ह मध्ये त्या मुलींच्या लोकेशन बद्दल वगैरे माहिती होती ना, ती कळली. आजचा हा एपिसोड इथे संपलाय, पण आता अर्जुन आणि सायलीला काही नाव कळली त्या पेनड्राईव्हमुळे. अर्जुन आणि सायली आता ते डिस्क्स करताना दाखवले. सावंत पण आहे तिथे, चैतन्य सुद्धा आहे. पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. अर्जुन म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये बरीच मोठी मोठी नाव आहेत, म्हणजे या सगळ्यांचा किडनपिंगशी काय संबंध असू शकतो? या लोकांच मुलींच्या तस्करीमध्ये काही संबंध असेल का? सायली म्हणते, पण मुळात तो पेनड्राईव्ह कोणाचा आहे? इकडे आता गोलूला सांभाळता सांभाळता श्वेता म्हणते, आले मी. अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, अगं तू निघालीच ना श्वेता, तर सांग तिला की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलंय. आता कोणाला सांग हे मला काही कळलं नाही बर का मंडळी. अर्धवट बोलली अस्मिता. श्वेता म्हणते, काय लागलंय? अर्जुन दादाच्या हाताला. अस्मिता म्हणते, अगं कोणता तरी पेनड्राईव्ह सापडलाय. अर्जुनला चैतन्य, सायली आणि अर्जुन आता तिथे आलेत जिथे त्या मुलींना किडनप करून ठेवण्यात आलं होतं. अंधार आहे बर का मंडळी तिथे. आता तिथे शोधाशोध करताना सायलीला आता मानसीची वही पण सापडते बर का मंडळी. बरेच पुरावे त्यांच्या हाती लागलेत, पण मुली अजून हाती लागलेल्या नाहीयेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.